इकडे तोंड करा तुमची. रुसूबाई सकाळ धरून भाकरी खाल्ल्या नाही. सकाळ धरून टोपल्यामध्ये मी सकाळी फक्त एक भाकर ठेवली होती आणि चतकर आता मी केली आणि थोडीशी डोबी मिरची ठेवली होती. म्हणलं जेवतीन पुरी माझ्या खातीन. युरमाळ खाल्लं नाही अख्खा दिवसभर त्यांनी. आणि आता थोडीशी वराडले. म्हणलं आता आहे ना शेंगा फोडीत बसा तुम्ही, शेंगण्याचं लाडू बनवू. मग तुम्ही भेळ पण नाही खाल्ली, बालुशाहून ते हे नाही खाल्लं का मैसूर. मग डब्यात तुम्हाला विचारता नाही आलं का फोन करून. एक मोबाईल आहे त्यांच्यासाठी स्पेशल. तो मोबाईल बघता बघता दिवस जात असन तुम्हाला, हा ना. मग आता तोंड फुगून बसल्यात. नाही चालल्यात भाकरी. मला पटकन मग काहीतरी करावं. आता भूक भूक करीत यात. इळमाळ अजिबात खायला नको. आणि त्या संध्याकाळची लाईट नाही. आणि दिवसभर शेतातून दमून येतं ना, असं काहीच करूशी वाटत नाही. खावाचं पण नाही आणि करायचं नाही. आणि घरी आलं का ते हे डोकं उठवी द्या. अजिबात टोपल्यातली एक सुद्धा भाकर खावा नाही काय. अर्धी चतकोर दही आहे, दूध आहे. हा आता पटकन स्वयंपाक बनवून घेते. स्वयंपाक झाला आणि मग ना बाहेर मस्त आंब्याच्या झाडाखाली आणलेला आहे, म्हणजे वाट्यावरती. हे बघा चंदू मामा. लाईट नसल्यामुळे एवढं गरम होतंय ना. फॅन खाली जेवत असतो हॉलमध्ये. बसा. किचन वाटा पुसून घेतला पूर्ण असा. मांडी घासून झाली जेवण झाल्यावरती. आणि त्याला साबुदाणा भिजायला घातलाय. सोमवार आणि एकादश पण आहे. त्यानंतर मग इथे घेतलेली आहे मी साड्या, ज्याचं ना मला ब्लाऊज पीस कट करून द्यायचे आणि पिकोनी फॉल करायचे. इथं परकरला टिप्पा मारलेली आहे. आणि हा मोशनी होते नेहमी असाच पसारा राहत असतो. इथं काही ना ड्रेसला टिप्पा मारून ठेवलेली आहे. आणि मी हा ब्लाऊज शिवलेला आहे अर्धा. आणि जवळजवळ 15-3 वार झाला असून हा ब्लाऊज तसाच आहे. अर्धा शिवून झालता. एवढा असा शिवलेला आहे मी साधा कट. असा गळा शिवला आहे षटकोनी आणि तशी लेस लावायची.